नमस्कार मित्रांनो, तुमचं नॅट नॅव्हिगेट या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण आलो आहोत वाईजवळील जोशी विहीर भागात आणि इथे तुम्हाला दाखवणार आहोत एक थोडंसं वेगळं आणि इंटरेस्टिंग पीक, गालंगल. आपल्याला आलं आणि हळद सर्वांना माहीतच आहे, पण गालंगल हे त्यांच्याच फॅमिलीतलं एक पीक आहे, पण ते थोडं वेगळं आहे. काही ठिकाणी याला कुलंजन असंही म्हणलं जातं. तर आता हे पीक नेमकं कसं दिसतं आणि काय करतं किंवा काय असतं ह्याची तुम्हाला उत्सुकता असेल. हे पीक खाली मातीमध्ये वाढतं आणि वर तुम्हाला साधी हिरवी पानं दिसतात, पण त्याची खरी किंमत असते खाली असलेल्या मुळांमध्ये. त्याला आपण रायझोम असे म्हणतो. हे अगदी आल्यासारखं दिसतं, पण थोडा रंग पांढरट तपकिरी असतो आणि त्याचा वासही वेगळा असतो. तर हे पीक तुम्ही म्हणाल ह्या भागात का घेतलं जातं? आता एक प्रश्न येतो, इथेच म्हणजे जोशी विहीर परिसरात हे पीक का घेतलं जातं? त्याचं कारण असं आहे की इथलं हवामान आणि जमीन खूप सुटेबल आहे. इथली माती भुसभुशीत आहे, पाण्याची उपलब्धता चांगली आहे आणि हवामान उष्ण व थोडं दमट आहे. त्यामुळे गालंगल इथे खूप चांगल्या पद्धतीने वाढतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, शेतकरी आता पारंपरिक पिकांबरोबर नवीन नवीन पिकंही घेत आहेत, कारण यातून जास्त नफा मिळवण्याची त्यांना दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तर गालंगल ह्या पिकासाठी माती कशी लागते? गालंगलासाठी माती खूप हेवी नसावी, म्हणजे जाड नसावी, हलकी आणि भुसभुशीत असावी आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर केला तर ते जास्त चांगलं पीक येऊ शकतं. शेतकऱ्यांनी पाणी जास्त साचणार नाही अशा पद्धतीने ड्रिप इरिगेशनचा वापर करावा आणि त्या पद्धतीने जमीन निवडावी. म्हणजे ड्रेनेज चांगला असायला पाहिजे, नाहीतर मुळं सडण्याचा धोका असतो. जास्त पाणी मुरल्याने मुळं सडू शकतात. तर आपण प्रत्येक आपल्या व्लॉगमध्ये ड्रिप इरिगेशनबद्दल बोलत आलेलो आहोत. तर गालंगल ह्या पिकासाठी पाणी किती लागतं? पाणी खूप जास्त लागत नाही, पण नियमित त्याला पाणी लागतं. दर 2 ते 3 दिवसांनी हलकं पाणी दिलं तरी चालतं. आजकाल बरेच शेतकरी महाराष्ट्रात ड्रिप इरिगेशनचा वापर करत असताना आपल्याला सर्रास दिसतं. त्यामुळे पाणीही वाचतं आणि पीकही चांगलं येतं. तर गालंगल ह्या पिकाची लागवड कधी आणि कशी करतात? साधारण पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून जुलैमध्ये त्याची लागवड केली जाते. त्याचं बी नसतं, त्यासाठी मागच्या पिकाची मुळे कापून वापरली जातात. ही मुळे जमिनीत लावली की ती हळूहळू वाढत जातात. तर तुम्ही म्हणाल पीक तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? हे पीक लगेच तयार होत नाही, साधारण 8 ते 10 महिने लागतात. मध्ये मध्ये त्याची काळजी घ्यावी लागते. निंदणी, खत, पाणी हे सर्व त्याला द्यावं लागतं. शेवटी पूर्ण वाढ झाल्यावर मुळे काढली जातात आणि बाजारात विकली जातात. तर गालंगल ह्या पिकाचे उपयोग काय काय आहेत? गालंगलाचा वापर खूप ठिकाणी होतो आणि आपण करू शकतो. आशिया खंडामध्ये थायलंड, सिंगापूर, व्हिएतनाम, फिलिपिन्स त्यांच्या जेवणामध्ये गालंगलाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सूप, करी, मसाल्यात त्याचा वापर केला जातो. आज औषधातही त्याचा मोठा वापर केला जातो. पचनासाठी ते फार चांगलं असतं. सर्दी खोकल्यावर ते खूप उपयोगी ठरतं आणि सूज कमी करण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये गालंगलाचे बरेच फायदे सांगितलेले आहेत. इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि नैसर्गिक औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गालंगल पीक घेतल्याने शेतकऱ्यांना किती पैसे कमवता येतील. सध्या गालंगलाचा दर 80 ते 150 प्रति किलो असा बाजारभाव आहे. अर्थातच क्वालिटी आणि मार्केटवरही तो अवलंबून आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही काही नवीन ट्राय करायचा विचार करत असाल तर हे पीक जरूर कन्सिडर करू शकता. ट्रेडिशनल पिकांपेक्षा जास्त इन्कम मिळवून देणारं हे पीक आहे. आणि आपल्या नॅट नॅव्हिगेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग शेती विषयासोबत.